उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यास आता काँग्रेस हायकमांडनं नकार दिलेला आहे। काँग्रेसमधील राज्यातील नेते नाराज होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यास आता नकार देण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या हायकमांडनं या संदर्भातील निर्णय घेतलेला आहे। उद्धव ठाकरे हेच राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख असतील, मात्र ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील, अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस हायकमांडनं दिल्लीमध्ये घेतलेला आहे। काँग्रेसचे राज्यातील नेते हे नाराज होतील, महायुतीमध्ये फाटाफूट होईल, याच भीतीने आता काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यास आता काँग्रेस हायकमांडनं नकार दिलेला आहे, काय अधिक माहिती या संदर्भात? प्रथम निवडणुका नंतर मुख्यमंत्री असा निर्णय तीनही पक्षाने घेतला होता। मात्र गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणं गरजेचं आहे अशा आशयाची विधानं केली होती। मात्र राजधानी दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांनी चार भिंतीच्या चर्चा केल्या। या संदर्भात आपण त्यांना विचारणा देखील केली होती की चार भिंतीमध्ये काय झालंय जनतेला कळणं गरजेचं आहे। मात्र आता जी माहिती मिळते, त्यांना राज्यातील निवडणुकांमध्ये प्रमुख चेहऱ्यापैकी एक चेहरा असतील, पूर्ण प्रमुख चेहऱ्यापैकी जर थेट प्रमुख त्यांच्या चेहऱ्यावरती निवडणुका लढवल्या जातील याबद्दल देखील शंका आहे। कारण शरद पवार यांना मानणारा महाराष्ट्रामध्ये एक मोठा वर्ग आहे, उद्धव ठाकरे यांना देखील मानणारा एक वर्ग आहे, त्याचबरोबर राहुल गांधी यांना देखील या निवडणुकीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती मतं मिळालं स्पष्ट झालं होतं। त्यामुळे तीन चेहऱ्यावरती ही निवडणूक होणार आहे। थेट उद्धव ठाकरे यांना चेहरा केला जाणार नाही, मात्र एक प्रमुख चेहऱ्यापैकी ते असतील, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। दुसरीकडे जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर नाना पटोले यांना देखील अपेक्षा आहे की ओबीसी मधून मुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं। तिकडे बाळासाहेब थोरात देखील आहेत की त्यांनी इतके वर्ष काँग्रेस सोबत लॉयल राहिलेले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी ते देखील प्रयत्न करतील। विजय वडेट्टीवार देखील या सगळ्या शर्यतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। महिला मुख्यमंत्री म्हणून तिकडे जर आपण पाहिलं तर विदर्भामधून ठाकूर जे आहेत त्या देखील यामध्ये चेहरा म्हणून पुढे येताना पाहू शकतात। वर्षा गायकवाड आहेत, त्याच्यावर प्रणिती शिंदे आहे, हे सगळे चेहरे याच्यामध्ये आहेत की ज्यांना जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे काँग्रेसचं गरजेचं आहे। आणि प्रत्येकाने प्रत्येक भागामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपला बालेकिल्ला कायम ठेवला होता। त्यामुळं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर दिला तर काँग्रेसमधील अनेक नेते नाराज होतील। त्याच पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील देखील इच्छुक आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यास सध्या तरी काँग्रेसने ग्रीन सिग्नल दिलेला नाहीये, मात्र ते चेहऱ्यापैकी एक प्रमुख चेहरे असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती थेट नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात।